जिल्हा परिषद सीईओ दालनाला लावले कुलूप। शानाभाऊ सोनवणेसह जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणेंचे विद्यार्थीसह आंदोलन। शिंदखेडा तालुक्यातील अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत। शिंदखेडा पंचायत समितीमध्येही अनेक विभागात पदे रिक्त आहेत। शिक्षक दारू पिऊन वर्गात शिकवतात। तसेच अच्छी हिजपुरी येथील 15 वर्षांपासून रस्ता झालेला नाही, म्हणून मानव मिशनची एकही बस विद्यार्थ्यांसाठी येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी 10 किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागते। तर विरदेल येथील आदिवासी मुलींची हत्या करून गोनपाटात मृतदेह फेकून दिल्याची घटना अलीकडेच घडल्याने सदरील विद्यार्थी पायी शाळेत जाणं बंद केलंय। अशा विविध मागणी व समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार व निवेदन देऊन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी संतप्त झालेले शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा उपप्रमुख शानाभाऊ सोनवणे व धमाने गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सुनीता शानाभाऊ सोनवणे यांनी विद्यार्थ्यांसह धुळे जिल्हा परिषद गाठून सीईओचे दालनात आंदोलन सुरू केले। एवढ्यावर थांबले नाही तर चक्क सीईओच्या दालनात कुलूप ठोकून आंदोलन सुरू केले। जोरदार शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। काही काळानंतर स्वतः सीईओ शुभम गुप्ता यांनी भेटवरील सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले। यादवराव सावंत, शिंदखेडा प्रतिनिधी। व्हिडिओ पासून अतिरिक्त व्हिडिओ पासून कोणाला तरी बसवून देतात आणि त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांवर अतिशय सिंचन विहिरीच्या बाबतीमध्ये खूप अन्याय होतोय। त्याचप्रमाणे मुलांच्या विषयी त्या ठिकाणी 100 शिक्षकांची पदं रिक्त आहेत आणि जे शिक्षक आहेत ते वर्गात दारू पितात आणि दुपारी कुलूप लावून चालले जातात पोरं। आणि या संदर्भात अनेक वेळेस सन्माननीय सदस्य सुनीता सोनवणे यांनी सभागृहामध्ये प्रश्न मांडलेले आहेत, परंतु हे ठीक आहे, भाजपाची सत्ता आहे, गल्ली तर दिल्ली, ते आमच्याकडे कानाडोळा करतील, परंतु प्रशासकीय अधिकारी काय करताय यांची जबाबदारी नाही का? आम्ही जे प्रश्न मांडतोय साधं दखलही घेत नाही, साधं भेट द्यायला पण येत नाही। आणि मग अनेक वेळेस गेल्या 2 वर्षापासून सिंचन विहिरीचा, त्याचप्रमाणे या शिक्षकांच्या भरतीचा आणि जे आता आजची इस्पूर गाव आहे त्या ठिकाणी 5 वर्षापासून मुलांना बस नाही। कमीत कमी 150 ते 200 विद्यार्थी दररोज पायपीट करत येतात 10 किलोमीटर, तरी या प्रशासनाला दया येत नाही। लोकप्रतिनिधी आता नाही आहेत जे सत्तेमध्ये, त्यांना पण यांना तर दया यायला पाहिजे। आणि यासाठी सतत आपण सभागृहामध्ये सदस्यांनी प्रश्न मांडून सुद्धा 2 वर्षापासून त्याच्यावर पाणी फिरलं म्हणून आणि सांगितलं होतं की आम्हाला नाईलाजाने या ठिकाणी आंदोलन करावं लागेल, तुमच्या कॅबिनला कुलूप ठोकावं लागेल। आणि ती वेळ परत यांनी, हेच मोदी सरकारचे आजचे दिन आहेत का? हेच रामराज्याला प्रारंभ झाला म्हणे, या पोरांना बस नाही। त्या ठिकाणी तो मागे विरदेल शिवारामध्ये एका अल्पवयीन मुलीचा गोनपाटमध्ये मृतदेह आढळल्यामुळे हे मुलं मुली एवढे घाबरलेले आहेत, हे घाबरलेले मुलं